Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 5 मेचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्न संख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। भारताने बनविलेल्या पहिल्या स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमानाचे नाव काय आहे? हा प्रश्न VIMP आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, FWD 200B। यासंबंधीची अधिक माहिती बघा। भारताने बनविलेले पहिले स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमान हे बनवलेले आहे फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीने। ही घोषणा बंगळुरू येथून करण्यात आली होती 3 मे 2024ला। याला नाव दिलेले आहे FWD 200B आणि हे विमान नेशन्स ईगल आय आहे। हे काम काय करणार? हवाई हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे वाहून नेण्याचे काम हे विमान करणार आहे। याचे वजन आहे 100 किलो। यासाठी लागलेला खर्च आहे 25 कोटी रुपये आणि याचा ताशी वेग आहे 370 किमी। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात। भारताने बनविलेले पहिले स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमान याचे नाव काय आहे? हे नाव तुम्ही पाठ करा। अवघड जरी नाव असलं तरी अतिशय महत्त्वाचं नाव आहे हे बॉम्बर विमान बनवलं त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा। जरी कंपनी अवघड असली तरी हा प्रश्न येऊ शकतो। आणि याचे जे वैशिष्ट्य आहे म्हणजे वजन, खर्च आणि ताशी वेग, यावर जर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन आला तर त्यासाठी हे आकडे महत्त्वाचे आहेत। पहिला आणि दुसरा प्रश्न जरा महत्त्वाचा आहे। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 2, देशातील पहिली वंदे भारत मेट्रो कोणत्या शहरात धावणार आहे? हा प्रश्न VIMP आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मुंबई। यासंबंधीची अधिक माहिती बघा। देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ही धावणार आहे पश्चिम रेल्वे मुंबई आणि हिचा ताशी वेग आहे 130 प्रति किमी। दिनांक जुलै 2024 दरम्यान ही रेल्वे सुरू करण्यात येणार आहे। ही रेल्वे 4, 8, 12 आणि 16 कोचची असणार आहे। हिची जे कोच आहेत याची निर्मिती कपूरथळा रेल्वे कोच फॅक्टरी पंजाब येथे निर्माण करण्यात येणार आहे। वंदे भारत मेट्रोचा ताशी वेग हा 100 ते 150 किमी एवढा ठेवण्यात आलेला आहे, पण जी मुंबईमध्येच सुरू करण्यात येणार आहे हिचा ताशी वेग 130 प्रति किमी आहे। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। देशातील पहिली वंदे भारत मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आली किंवा धावणार आहे? तर मुंबई। वंदे भारत मेट्रोचे कोचची निर्मिती कोणती फॅक्टरी करणार आहे आणि ही कोणत्या राज्यातील आहे हे पण लक्षात ठेवा। आणि दोन्ही ताशी वेग तुम्हाला लक्षात ठेवायचे। वंदे भारत मेट्रोचा ताशी वेग किती आहे आणि मुंबईमध्ये जी धावणार आहे तिचा ताशी वेग किती आहे। 1 आणि 2 नंबरचे प्रश्न अतिमहत्त्वाचे आहेत। समोरचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 3, नुकताच कोणत्या देशामार्फत चांगई-6 या चंद्र तपासणी मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, चीन। यासंबंधीची अधिक माहिती बघा। चांगई-6 चंद्र तपासणी मोहीम, देश आहे चीन। चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम आहे ही। याचं प्रक्षेपण लाँग मार्च 5Y रॉकेट यामार्फत करण्यात आलेलं आहे आणि ठिकाण आहे वेनचांग, जे की हेनान या किनारी आहे आणि देश आहे चीन। दिनांक 3 मे 2024 रोजी ही चाचणी करण्यात आली होती आणि ही मोहीम असेल 53 दिवसाची। चांगई-6च्या लँडरवर इटली, फ्रान्स आणि स्वीडन या देशाची वैज्ञानिक उपकरणे असतील। सोबतच याचं जे ऑर्बिट आहे या ऑर्बिटमध्ये पाकिस्तानी पेलोडचा समावेश करण्यात आलेला आहे। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। चांगई-6 चंद्र तपासणी मोहीम कोणत्या देशाची आहे? तर चीनची। याचं प्रक्षेपण कशाच्या सहाय्याने करण्यात आलेलं आहे ते लक्षात ठेवा आणि कोणत्या तारखेला हे प्रक्षेपण केलं हे पण लक्षात ठेवा। पहिले 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 4, द बीस्ट यू आर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पॉल जी ट्रिमले। यासंबंधीची अधिक माहिती बघा। द बीस्ट यू आर या पुस्तकाचे लेखक आहेत पॉल जी ट्रिमले आणि याचं प्रकाशन
टायटन बुक्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत करण्यात आलेला आहे. पृष्ठे आहेत 496 आणि किंमत आहे 520 रुपये. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे या पुस्तकाचे लेखक आणि दुसरे म्हणजे याचे प्रकाशक. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशात पर्यावरण संरक्षण समिती बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, भारत देशामध्ये. यासंबंधीची अधिक माहिती बघा. पर्यावरण संरक्षण समिती बैठक आयोजन केलेलं आहे भूविज्ञान मंत्रालय भारतामार्फत. ठिकाण आहे कोचीन केरळ भारत आणि आवृत्ती आहे 26वी. दिनांक 20 ते 30 मे 2024 दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आहे अंटार्क्टिकाच्या नाजूक इकोसिस्टीमचे संरक्षण करणे आणि या प्रदेशामध्ये वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे. सोबतच हे पण लक्षात ठेवा, अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक हिचं आयोजन पण कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? कोचीन केरळ आणि हिची आवृत्ती आहे 46वी. दोन्ही परिषद एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. तुम्हाला इथे अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. पर्यावरणीय संरक्षण समितीची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कोचीन केरळ किंवा भारत, आणि याची आवृत्ती लक्षात ठेवा 26वी. सोबतच तुम्हाला अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक कुठे आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याची आवृत्ती कितवी आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे, कारण की दोन्हीही बैठकीशी संबंधित सर्व मुद्दे समान आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 6. जगातील पहिली CNG बाईक कोणत्या देशात लॉन्च करण्यात येणार आहे? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, भारत. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जगातील पहिली CNG बाईक ही लॉन्च करण्यात येणार आहे 18 जून 2024ला. लॉन्च करणारा जगातील पहिला देश आहे भारत. याची क्षमता आहे 125 cc. पेट्रोल बाईक इतक्या क्षमतेसाठी CNG बाईकला 150 cc इंजन बसवले जाणार आहे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करणारा देश कोणता? तर भारत. जगातील पहिली CNG बाईक कोणत्या तारखेला लॉन्च करण्यात येणार आहे? तर 18 जून 2024ला. दोन्हीही प्रश्न महत्त्वाचे आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 7. नुकताच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार वाहन खरेदीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, दुसरा क्रमांक. यासंबंधीची अधिक माहिती बघा. वाहन खरेदीतील अव्वल राज्य 1 नंबरला आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यात वाहनांची संख्या आहे 7 लाख. 2 नंबर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्यात वाहनांची संख्या 4 लाख एवढी आहे. केंद्र सरकारने एक टार्गेट ठेवलेलं आहे 2030पर्यंत देशातील वाहनांमध्ये 30% वाहन वाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. वाहन खरेदीत भारतातील अव्वल राज्य कोणतं? तर उत्तर प्रदेश. वाहन खरेदीमध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा. महाराष्ट्रामध्ये सध्या वाहनांची संख्या किती आहे? तर 4 लाख. केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील वाहनांपैकी 30% वाहन वाढीचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे? तर 2030पर्यंत. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश देशाने ICC वन डे आणि T20 क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान राखले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, भारत. यासंबंधीची अधिक माहिती बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अहवाल T20मध्ये अव्वल क्रमांकाचे देश बघा. 1 नंबरला आहे भारत, 2 नंबर ऑस्ट्रेलिया, 3 नंबर इंग्लंड आणि 4 नंबरला दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. वन डे क्रमवारीत अव्वल आहे भारत, 2 नंबर ऑस्ट्रेलिया, 3 नंबर दक्षिण आफ्रिका आणि 4 नंबरला पाकिस्तानचा क्रमांक लागतो. तर कसोटी क्रमवारीत अव्वल आहे ऑस्ट्रेलिया, 2 नंबर भारत, 3 नंबर इंग्लंड आणि 4 नंबरला दक्षिण आफ्रिका. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा कशा स्वरूपात येऊ शकतात. नुकताच ICC क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार T20 क्रमवारीत अव्वल देश कोणता? तर भारत. वन डे क्रमवारीतील अव्वल देश कोणता? तर भारत. आणि कसोटी क्रमवारीतील अव्वल देश कोणता? तर ऑस्ट्रेलिया. किंवा असा प्रश्न येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 2023-24च्या अहवालानुसार कसोटी क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर दुसरा. हे लक्षात ठेवायचं एकदम सोपं आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल नंबरचा देश कोणता आहे ते लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया, आणि 2 नंबर भारत आहे. यालाच उलट करायचं, ती क्रमवारी
T20मध्ये आणि वन डेमध्ये लागू होते. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 9. नुकताच कोणाची नियुक्ती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, अनिल कवडे. आणि यांना जी शपथ दिलेली आहे सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी दिलेली आहे. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. हाऊ टू रिग अॅन इलेक्शन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, ए व बी दोन्हीही, म्हणजेच निक चिजमन आणि ब्रायन क्लास या दोघांचं हे पुस्तक आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. हाऊ टू रिग अॅन इलेक्शन या पुस्तकाचे लेखक आहेत निक चिजमन आणि ब्रायन क्लास आणि याचं प्रकाशन केलेलं आहे हार्पर कॉलिन्स यांनी. पृष्ठे आहेत 311 आणि किंमत आहे 599 रुपये. येथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे याचा लेखक आणि दुसरं म्हणजे प्रकाशक कोण आहेत ते. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. मागील व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अजय कुमार सिंग यांच्या हस्ते. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा. आगामी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कुणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.